जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी अजून एक जबरदस्त माहिती घेऊन आलेलो आहे। सहसंचालय न्याय सहाय्यक वैद्यकीय प्रयोगशाळा म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स जे लॅब डिपार्टमेंट आहे त्यामध्ये थोड्या दिवसांपूर्वी म्हणजेच जवळपास या वर्षभरामध्ये एक नियमित पदांसाठी पदभरती आली होती। त्या पदभरतीमध्ये वेगवेगळे पदसुद्धा भरून घेण्यात आलेले होते। विद्यार्थी मित्रांनो, ती जी पदभरती झालेली आहे त्याची एक्झाम होऊन हरकती नंतरचे जे काही फायनल मेरिट लिस्ट आहे ती लागलेली आहे। कास्ट वाईज कॅटेगरी वाईज जी मेरिट लिस्ट आहे ती लागणं अजून बाकी आहे। पुढील काही दिवसामध्ये रिझल्ट लागून त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी डेट आहे ती रिलीज होऊ शकते। त्याबद्दल सुद्धा जशी माहिती प्रसिद्ध होईल तशी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून घेऊ। आणि ही जी नवीन पदभरती आहे 525 पदांकरता, ही सुद्धा पदभरती कशा पद्धतीनं भरून घेतली जाणार आहे, काय क्रायटेरिया असणार आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा आत्तापर्यंत जर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। कारण अशाच आपण जे पदभरतीच्या जाहिराती आहेत त्यांचं विश्लेषण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। संचालन सहाय्यक वैद्यकीय शासकीय संचालनाच्या अधीनस्थ प्रयोगशाळांमधील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी विविध संवर्गामध्ये 525 जे पद आहेत हे निव्वळ कंत्राटी पद्धतीनं बाह्य स्रोताद्वारे ठोक मानधनासाठी भरण्यात येणार आहेत। आणि त्याचा जो कालावधी आहे तो 2 वर्षाचा कालावधी आहे आणि त्याबद्दलच शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। 17 डिसेंबर 2024 रोजी हे शुद्धीपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत। तर यामध्ये काय शुद्धीपत्रक आहे, काय चेंजेस केलेले आहेत बघू। संचालक न्याय सहाय्यक वैद्यकीय प्रयोगशाळा संचालनाच्या अधीनस्थ प्रयोगशाळांमधील विलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याकरता विविध संवर्गातील जवळपास 525 जे पद आहेत हे 2 वर्षाच्या कार्यकाळासाठी बाह्य स्रोताद्वारे ठोक मानधन पद्धतीनं भरून घेण्यात येणार आहेत आणि त्यासाठी शासनाने मान्यता दिलेली होती। सदर शासन निर्णयाच्या परिच्छेद 1 मधील 4थ्या ओळीतील रासायन विश्लेषक जे गट ब चे 166 पद आहेत त्याच्याऐवजी सहाय्यक रासायनिक वैद्यकीय गट ब 166 पदे असं वाचावे। बघा, त्यांनी रासायनिक विश्लेषक हे जे पद आहे हे गट ब चं 166 पदे असं लिहिलं होतं, पण त्याचंच नाव चेंज केलं आहे, सहाय्यक रासायनिक विश्लेषक असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे। तर कोणते पद आहेत, किती पद आहेत, क्वालिफिकेशन काय आहे, भरती पद्धत कशी होणार आहे याविषयी आपण माहिती पाहू। पहिलं पद आहे सहाय्यक रासायनिक विश्लेषक गट ब चं पद आहे। यामध्ये एकूण 166 एवढे पद भरून घेण्यात येणार आहेत। हे जे पदभरती आहे ही ऑन रिक्रुटमेंट ऑफ बेसिक FACT प्लस क्वालिफाईड फॉरेन्सिक प्रोफेशन किंवा प्रोसेस अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन लास्ट इन सेकंड क्लास इन एनी ब्रांच ऑफ केमिस्ट्री और बायोकेमिस्ट्री। तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर तुमचं फॉरेन्सिक प्रोफेशनमध्ये क्वालिफिकेशन असायला पाहिजे किंवा मग तुमची केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री या फॅकल्टीतून तुम्ही ग्रॅज्युएट असाल तरीही यासाठी अप्लाय करू शकता। तुम्हाला मासिक जे मानधन आहे ते 45,000 रुपये प्रति महिना यामध्ये मिळणार आहे। त्यानंतर पुढील पद असणार आहे वैद्यकीय सहाय्यक, हे पद गट क चं असणार आहे। यासाठी सुद्धा 166 पद भरून घेण्यात येणार आहेत। क्वालिफिकेशन यामध्ये सुद्धा सेम आहे, तुम्ही कोणत्याही युनिव्हर्सिटीतून केमिस्ट्री किंवा फॉरेन्सिक सायन्सचा एखादा सब्जेक्ट केलेला असेल, त्यामधून तुमचं ग्रॅज्युएट झालेलं असेल तरीही तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। यामध्ये तुम्हाला 35,000 रुपये एवढं महिन्याला पेमेंट देण्यात येणार आहे।
त्यानंतर बघा, बाह्य यंत्रणेद्वारे जे पद आहेत हे पद भरून घेण्यात येणार आहेत. प्रयोगशाळा परिचारक. प्रयोगशाळा परिचारक हे ग्रुप ड चं पद असतं. परमनंट वॅकन्सीमध्ये जर हे पद निघालं आणि तुम्ही तिथं जर अप्लाय केलात तर तुमचं प्रमोशन त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक आणि त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अशा पद्धतीनं होत असतं. यामध्ये दुसरं पद आहे लिपिक टंकलेखक गट क. प्रयोगशाळा परिचारकचे 166 तर लिपिक टंकलेखकचे 27 पद यामध्ये भरून घेण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर न्यूनतम निविदेद्वारे जे दर निश्चित करण्यात येतील त्याचप्रमाणे तुम्हाला यामध्ये पेमेंट मिळणार आहे. या पदभरतीमध्ये एकूण 525 पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. निव्वळ कंत्राटी पद्धतीनं 2 वर्षासाठी या पदभरती करून घेतल्या येणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला 525 पदांसाठी अप्लाय सुद्धा करायचं आहे. जर तुमचं केमिस्ट्री वगैरे झालेलं असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करा. बेरोजगार राहण्यापेक्षा 2 वर्षाचा का होईना तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर हा प्रोजेक्ट पुढे चालला तर तुम्हाला समोर सुद्धा कॅरी फॉरवर्ड केल्या जातं. या व्यतिरिक्त संदर्भातील शासन निर्णयामधील सर्व तरतुदी कायम राहतील. बघा, आता हा एक शासन निर्णय प्रसिद्ध झाला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये जे काही चेंजेस आहेत ते या शुद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आलेले आहेत. बाकीचं जितका काही शासन निर्णय आहे त्या सगळ्या बाबी पूर्ण जशाच्या तशाच राहणार आहेत. सदर शासन निर्णय वित्त विभाग आस्थापना पुनर्रचना कक्ष कार्यालयाच्या अनौपचारिक संदर्भ हे बघा, हा त्याचा दिलेला आहे 5/11/2024 रोजी प्रसिद्ध झालेला, त्याचाच मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे. जो काही 5 नोव्हेंबरला शासन निर्णय आला होता त्याचंच हे शुद्धीपत्रक आहे. फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये जे काही पदभरती होणार आहे त्या पदभरती संदर्भामध्ये हे त्यांनी बाकीचे डिटेल्स दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगायची म्हणलं तर महाराष्ट्र शासनाचे जे काही विभाग आहेत जसं DHS असेल किंवा तुमचं DMER असेल, आता जिल्हा परिषदची तर झालेली आहे, पण महानगरपालिका असतील, त्यानंतर नगर रचना असेल, या विभागांमध्ये खूप लवकर पदभरती निघण्याचे चान्सेस आहेत. यामध्ये आरोग्य विभागाच्या रिलेटेड जे काही पदं असतात ग्रुप क आणि ड चे, जसं प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल किंवा अधिपरिचारिका असतील, औषध निर्माता असतील, स्वच्छता निरीक्षक असतील, असे जे वेगवेगळे पदं असतात हे पदं या पदभरतीमध्ये भरून घेतले जाणार आहेत. त्यामुळं तुम्ही जर या पदभरतीसाठी आरोग्य विभागाच्या किंवा मेडिकल फील्डमधल्या कोणत्या पदांसाठी तयारी करत असाल तर आपल्या चॅनलशी नक्की जोडले जा. जसं काही अपडेट येतात तसं आपण वेळोवेळी अपडेट आपल्या चॅनलवर पाहत असतो. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अजून एक पॉईंट असा की तुम्हाला DMER किंवा DHS एक्झाम जर द्यायची असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी असतं. तुम्ही स्टाफ नर्स साठी नर्सिंग काउन्सिलिंगचं असेल किंवा लॅब टेक्निशियनसाठी पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं असेल, त्याचबरोबर औषध निर्माता जर असतील तर फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असेल, अशा विविध जे काउन्सिलिंग आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडं असणं कंपल्सरी असतं. तुम्ही थेरी एक्झाममध्ये टॉपर जरी असाल, मेरिटमध्ये जरी आलात आणि तुमच्याकडं व्हॅलिड डॉक्युमेंट्स नसतील, व्हॅलिड रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला तिथं बाद केल्या जातं, तुम्हाला जॉईनिंग दिली जात नाही. त्यामुळं तुमचं जर रजिस्ट्रेशन नसेल पॅरामेडिकल काउन्सिलिंगला, नर्सिंग काउन्सिलिंगला किंवा फार्मसी काउन्सिलिंगला तर कमेंट बॉक्समध्ये माझी पर्सनल इंस्टाग्राम त्याचबरोबर आपल्या चॅनलची इंस्टाग्राम ID दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही मला थेट संपर्क करू शकता आणि रजिस्ट्रेशनबद्दल पूर्ण माहिती मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण अशाच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर पाहत असतो, त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.